मॉर्निंग सगळ्यांना. आता गुड नाईट झाली, पण तो माझा डायलॉग आहे ना छोट्या. जानेवारीमध्ये मी चॅनल स्टार्ट केला. हे मला सांगायला खूप आता भारी वाटते आणि भरून पण येते. आणि ह्याच जानेवारीमध्ये माझे 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले. आणि आपला नवीन मोठं ब्लॉगर जे आलेले आहे त्यांच्याकडे एकदा कॅमेरा फिरवा सगळ्यांनी. मोठं बायकर प्रतीक. दोस्तों, इसने दिया मुझे धोखा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण जात आहे राहुल दादाकडे, कारण की आज स्पेशल राहुल दादाचे 1K झाले आहे. तर ते आपण सेलिब्रेशनसाठी राहुल दादाकडे जात आहे. तर मी आता निघालो आहे मित्रांनो, आणि मला खूप लेट झालं ते ऑफिसमध्ये निघालं. तर मी डायरेक्ट रेडी झालो आणि बाईकवर येऊनच मोठा ब्लॉग चालू केला. तर म्हटलं आपण डायरेक्ट टाईम नव्हता माझ्याकडे बरं, तर मी इथूनच आता मोठं ब्लॉग चालू केला आहे. आणि चला आता राहुल दादाकडे जाऊया, आणि मी डायरेक्ट तुम्हाला आता राहुल दादालाच भेटवतो. तर मी आता निघालो आहे. ऑलमोस्ट मला 15 ते 20 मिनिटं लागतील. आता 6:30 झालेले. चला. तर मित्रांनो, फायनली मी आता राहुल दादाच्या नियर बाय लोकेशनला पोचलो आहे. तर आता मी राहुल दादाला फोन करतो. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता गुड नाईट झाली, पण तो माझा डायलॉग आहे ना छोट्या. मी सर्वात अगोदर स्टार्ट करतो की माझ्या जर्नी टू माईल्सच्या जर्नीपासून मी स्टार्ट करतोय. एक 31/1/2020 तारीख होती, आणि मी ऑफिसवरनं आलो. आणि मग मला त्या दिवशी असं रिअलाईज झालं की आपण काहीतरी वेगळं नाही करत त्या आयुष्यात. मग मी मोठं ब्लॉगिंग करायचा डिसिजन घेतला, आणि त्यानंतर मी चॅनल स्टार्ट केलं जर्नी टू माईल्स या नावाचं. जानेवारीमध्ये मी चॅनल स्टार्ट केला. हे मला सांगायला खूप आता भारी वाटते आणि भरून पण येते. आणि ह्याच जानेवारीमध्ये माझे 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले. बघायला गेलं तर खूप कमी आहेत, बघायला गेलं तर खूप जास्त पण आहेत, पण माझ्यासाठी ते बरोबर आहेत. आणि त्याच्यासाठी मी दिवसाचा रात्र आणि रात्राचा दिवस पण केलाय. तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि इकडे तुम्ही जमलेल्या सगळ्या लोकांना मी थँक्यू म्हणतो, कारण तुम्ही लोक माझ्या खूप जवळ आहात, म्हणून आज तुम्ही इकडे माझ्यासमोर उभे. आणि आपला नवीन मोठं ब्लॉगर जे आलेले आहे त्यांच्याकडे एकदा कॅमेरा फिरवा सगळ्यांनी. मोठं बायकर प्रतीक त्याच्याकडे भावाने एका महिन्यात भावाचे 350 सबस्क्रायबर्स आहेत. नेक्स्ट डे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द एपिसोड. तर मित्रांनो, मी आता फायनली राहुल दादाकडून निघालो आहे. आता दुपारचे ऑलमोस्ट 3:30-4 वाजले आहेत, आणि मी आता निघालो आहे राहुल दादाच्या रूमवरून. तर रात्री आम्हाला 3:30-4 वाजून गेले होते गप्पा मारता मारता. अक्षरशः मग रात्री आम्ही दुपारी 12-1 वाजता उठलो, आणि मी जस्ट फ्रेश वगैरे झालो, नाश्ता केला, निघालो. आणि हा बाजूचा नजारा पण खूप भारी आहे नदीचा.
तर चला आता निघूया आणि ऑलमोस्ट खूप उशीर पण झालेला आहे. जाऊया घरी. मला बरेच कामं पण आहे एडिटिंगचे. अजून आता आपल्याला उद्या एक ब्लॉग पण अपलोड करायचा आहे. त्याची एडिटिंग अर्धी पेंडिंग आहे. तर ते आता हे एडिटिंग पूर्ण करेल आणि मग बघू कधी टाकायचा ब्लॉग. दोस्तों, इसने दिया मुझे धोखा. इसका पेट्रोल ख़त्म हो गया है. ये भगवान, इसका माइलेज कितना है? तो अभी इसको मैंने हाथ दिया, पेट्रोल संपला. गाड़ी लॉक करके रखो उधर पंप में. आगे पंप है क्या? अगली काय प्रॉब्लेम नाही. इथं लावली, इथं लावली. थैंक यू. हाँ, और दोस्तों अभी दादा नाव काय? अतिश. आता अतिश दादा भेटला आपल्याला. अतिश दादाकडे बघूया आता काय होतं इथे. इथे तर खूप फार झाला आहे. हां चालतंय. हो चालेल. थँक्यू. हां दादा, मदत केली. तुमचं नाव काय ब्लॉगचा? मोटो बायकर प्रतीक. मोठं बाईक. हो मित्रांनो, पेट्रोल भेटलं आपल्याला फायनली. आता जाऊया गाडीकडे आणि टाकू परत आपल्या बाईक गाडीत पेट्रोल. बिकॉज आता खूप लोचा झाला आहे माझा. ॲक्च्युली गाडी माझी पुढे लागली, मी पेट्रोल घ्यायला तर मला तिथे सोडतो दादा. थँक्यू. हो मित्रांनो, फायनली लिफ्ट भेटली आहे 15 मिनटानंतर. थँक्यू दादा. काय नाव दादा? निशांत. कुठले? मोटो बायकर प्रतीक. हां जास्त आहे का? कोणतं जायला? मोटो ब्लॉगिंग होतं का? अच्छा हां थँक्यू. सेम टू. मित्रांनो, पेट्रोल भेटलं आणि दादांनी मदत दिली मला. हो भेटलं. तर आता
तर मी फायनली घरी पोहोचलो आहे आता एकदम सुखरूप. आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि चला भेटूया अशाच नवीन एखाद्या चांगल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ येत राहतील. तर बाय बाय.